महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। विद्यार्थ्यांसाठी कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम केला होता। काय सांगाल सर, किती वर्ष आहे? खडे रोड बीड बायपासवरील एलोरा इंग्लिश स्कूल अँड सायन्स ज्युनियर कॉलेजचं हे वार्षिक स्नेहसंमेलन 21वे वर्ष होतं। मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या दृष्टीने
प्रत्येक शाळेचं स्नेहसंमेलन घेतलं जातं. या शाळेचं वैशिष्ट्य असं म्हणजे की मराठवाडा कला विकास महामंडळ ही जी संस्था आहे, या संस्थेच्या अंतर्गत ही शाळा चालते आणि या संस्थेने 37 वर्षापासून ललित कला महोत्सव घेतला जातो आणि या संस्थेच्या अंतर्गत जे सुप्त कलागुण ज्या विद्यार्थ्यामध्ये आहे असे विद्यार्थी बुगी बुगी दमदमादम सारेगमापा लिटल चाम ढोलकीच्या तालावर ते इंडियन आयडलपर्यंत विद्यार्थी या शाळेची चमकलेले आहेत. आजच्या 21व्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने यावर्षी आम्ही सुरुवातीलाच फक्त वार्षिक स्नेहसंमेलन एंटरटेनमेंट होऊ नये म्हणून सामाजिक सर्व विषय, आता जे ज्वलंत विषय आपण तुम्ही आम्ही बघतो, या विषयावर आधारित चित्र, नृत्य, नाट्य, गायन आणि वादन आदी ललित कलाच्या माध्यमाद्वारे हे वार्षिक स्नेहसंमेलन आपण बघतो आहोत. सर्व विषय याच्यामध्ये हाताळलेला आहे. तर विद्यार्थ्यांनी सुद्धा अतिशय सुंदरपणे या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. पालकांनी सुद्धा फार मोठी तयारी करून घेतलेली आहे. म्हणून आज या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने मुख्य अतिथी म्हणून मृण्मयी देशपांडे ही अभिनेत्रीला बोलवलं होतं. तिच्या हस्ते उत्कृष्ट विद्यार्थी आणि पालकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. किती विद्यार्थी परफॉर्म करतात कमीत कमी? नाही, जवळपास पहिली त्या नर्सरी ते 8वीपर्यंतच्या सगळ्याच मुलांना वेगवेगळ्या याच्यामध्ये जो प्रावीण्य असेल, कोणी चित्रात असेल, कोणी नृत्यात, कोणी नाटकात, कोणी गायनात, सगळे परफॉर्मन्स वेगळे वेगळे ज्याच्यामध्ये जो प्रावीण्य आहे त्याच्यामध्ये त्याला आपण सहभाग दिलेला आहे. जवळपास 700 ते 800 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सकाळपासून सादरीकरण करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने ते रसिकांची वाहवा मिळत आहे. आपलं विद्यार्थी जे छान परफॉर्मन्स करतात ते काही कोरिओग्राफर राहता तुम्ही स्वतःचे ते करता? यामधूनच आम्ही विद्यार्थी जे TV रियालिटी शो चालतो त्या शोमध्ये इथूनच आम्ही विद्यार्थी पाठवतो. आपलं नाव सांगा. मी पुरस्काराचं स्वरूप काय काय होतं आणि किती पुरस्कार वाटण्यात आले विद्यार्थ्यांना? बघा, चित्र, नृत्य, नाट्य, गायन, वादन या कलेसोबतच ज्या स्पर्धा परीक्षा असतात, मग त्याच्यामध्ये स्कॉलरशिप असेल, MTSC असेल, NTSC असेल किंवा ज्या स्पर्धा परीक्षा असेल त्या स्पर्धेमध्ये ज्यांनी यश मिळवलं असे वर्षभरातील सर्व विद्यार्थ्यांना आणि वर्गामध्ये जो टॉपर आहेत आणि आम्ही सर्व विषयाचे कॉमन एक प्रश्नपत्रिका काढतो, त्याच्यामध्ये जे टॉप 10 विद्यार्थी आलेले आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पुरस्कार देऊन गौरवतो. याचा उद्देश एवढाच की त्या मुलांना अधिकतमचा अभ्यास करावा आणि या मुलांना जे प्रोत्साहन देणारे पालक आहेत, ज्यांच्याकडे अभ्यास करून घेणारे जे पालक आहेत त्या पालकांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार करतो, त्याला मोमेंट देऊन त्याचा गौरव करतो. तर पालकांनी जे ते विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच अशा कलाही शिकवाव्यात याबाबत आपण पालकांना काय संदेश द्याल? मी सर्वच पालकांना सांगू इच्छितो की मुलांना चित्र, नृत्य, नाट्य, गायन आणि वादन या कला जर त्या मुलांना लहानपणापासून जर दिला तर त्याचा बुद्ध्यांक आहे त्याच्यापेक्षा 5 पटीने अधिक चालतो. म्हणजे विद्यार्थी हा कलागुणामध्ये एखादा नृत्यामध्ये किंवा गायनामध्ये वेळ घेतच असं वाटत असेल, परंतु चुकीचं आहे. अभ्यासासोबतच ज्याच्यामध्ये या सर्व ललित कलांचा जो विद्यार्थी किंवा जो पालक आपल्या पाल्यामध्ये रुजवतो त्याचा अभ्यासासोबतच हे दोन्ही गोष्टी त्याचे प्रावीण्य होतात. मी एलोरा इंग्लिश स्कूलचा जनरल सेक्रेटरी आहेत, प्रल्हाद शिंदे.